नमस्कार. आज आपण सर्वजण आशाताई, माऊली शेठ, प्रियंकाताई, संतोष शेठ, संतोष मामा, रामभाऊ शेठ, गुलाब शेठ सर्वजण उपस्थित झालोय. विषय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवा दिवशी नारायणगाव या ठिकाणी 10 एकर जागा 28 कोटी रुपयाला खरेदी केली आणि त्याला रजिस्ट्रेशन फी सगळं धरून 2 कोटी रुपये खर्च आलाय. त्याबाबत माझं मत एवढंच सांगणार आहे मी की 2 लाख रुपये गुंठ्याचा त्यांनी रेडिनेटर आणलाय. ज्या सब रजिस्टर ऑफिसने तो रेडिनेटरचा पत्र दिले त्याच्या आधारे त्यांनी 12 परवानगीला पत्र दिलंय. त्याच सब रजिस्टर ऑफिसरने माऊली शेठ कोराड यांनी माऊली शेठ खंडागळे यांनी जेव्हा रेडिनेटरचा दर काढून आणला तो बाकी 1,55,000 रुपयाचा दिलाय. या दोन मुद्द्यावरच हा खरेदी रद्द होऊ शकतो. कारण त्याच खात्यामध्ये जर मिळ नाही आणि ज्या वेळेला आपण एखादी जमीन संपादित करतो ती संपादन करत असताना मग त्याचा तुमचा तिथला जो काही बाजार मूल्य आहे त्याच्या 4 पट पैसे द्यावेत असं शासकीय धोरण आहे. परंतु सहकार कायदा, बाजार समिती आणि शासकीय कायदे हे वेगवेगळे आहेत. बाजार समितीच्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की रेडी रेकनरच्या 4 पट पैसे देऊन खरेदी करावी. ही जमीन तर तुम्ही खरेदी खताने घेतली म्हणजे तुम्ही बाजार भावाने चर्चा करून घेताय ना, संमतीने घेताय. मग त्याला 4 पट रेट कुठंच लागत नाही. कुठल्याही मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये हा नियम नाही. हे मी मार्केट कमिटीचे कायदे सगळे पाहिलेले आहेत, मला माहित आहे म्हणून मी सांगतोय. नारायणगावची जी 13 एकर जागा 2007 साली खरेदी झाली, खरं तर ती जागा स्वतःची असताना ही 10 एकर जागा घेण्याची गरजच नाही. खरं तर मला तालुक्यातल्या सगळ्याच मीडिया पत्रकारांचं अभिनंदन करायचंय, प्रेस मीडियाचं पण करायचंय. पण काही पत्रकार विकले गेलेत, काही पत्रकार हे मॅनेज झालेत. मला संदीप उतरडेंचं मनापासून अभिनंदन करायचंय की 4 दिवसापूर्वी कोणी एक माणूस नसताना ते स्वतः नारायणगावच्या 13 एकर जागेत गेले, सगळी जागा पाहिली आणि सगळी वस्तुस्थिती मांडली. परत ती 10 एकरची जागा कोणती खरेदी करायची तिथं पण गेले, तिथं पण सगळं मांडले. हे कोण करत नाही हो. कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं तर जाईल ना. ते स्वतः गेले आणि त्यांनी केलंय. खरं तर ती वस्तुस्थिती समोर आलेली असताना मी मुद्द्याकडे येतो. 10 एकर जागा 2010 साली जेव्हा 13 एकर जागा खरेदी झाली त्याचं पण आडनाव कोठारीच आहे. त्यांच्या त्रासातून त्यांना ती जागा द्यायची नव्हती, परंतु ती संपादन केली जागा. आणि ती संपादन असताना तर खरं तर 23 एकर जागा संपादनाचा प्रस्ताव होता. तर त्याच्यामध्ये काही पवार साहेब असतील किंवा इतर त्यांचे काही बारामतीचे मित्र आहेत, त्यांनी ती जागा काही सोडायला लावली. मग त्या कोठारींना स्वतःला 7 एकर जागा ठेवली. यांचे मेवणे स्वतःचे थोरात म्हणून बँकेत उपविभाग अधिकारी चांगले मोठ्या पोस्टला आहेत, त्यांचे नाव 2 एकर जागा करून दिली त्यांनी. आणि मग 13 एकर जागा मार्केट कमिटीला मिळाली. ती त्या संपादनाच्या रेट प्रमाणे मिळाली. मार्केट कमिटीला शासनाला संपादित जागा घेता येतात. जर शासकीय जागा नसतील तर तुमची समजा संतोष मामाची किंवा संतोष माऊली शेठ खंडागळ्याची जागा जरी घ्यायची असेल तर रघुनाथ लेंडेची जागा रस्त्याला येईल, त्याला आता धडा शिकवायचा आहे. ती जागा जरी एखाद्या शासकीय कामासाठी घ्यायची असेल तर शासन त्याला परवानगी देतं. आपण दिलीप कोल्हे आम्ही संचालक असताना आपल्या बाजार समितीच्या पुढं अनिल तात्या मेहरांची 10 एकर जागा आहे. त्या जागेचा सुद्धा आम्ही ठराव केला होता. पण सगळं झालं. दिलीप कोल्हे सूचक आणि मी अनुमोदक होतो. पण याच्यात धमक नाही पुढं काय करायचं हे मॅनेज झाले. विषय सोडून दिले यांनी. म्हणजे खाजगी जागा सुद्धा शासकीय उपक्रमासाठी घेता येते. हा मुद्दा मग तुम्हाला सांगायचा आहे. ती 13 एकर जागा आपल्याकडे आल्यानंतर साधारण 11-12 साली 13 साली त्यांनी तिथं टेंडर काढलं सपाटीकरणाचं. सपाटीकरणाचं टेंडर पेपर इथं आहे, त्यांच्याकडे नसेल तर माझ्याकडे टेंडर पेपर कॉपी आहे. 45 लाख रुपये त्याचं टेंडर होतं सपाटीकरणासाठी. ते टेंडर आपल्याच नारायणगावच्या एका ठेकेदाराने मागणी केली. ते टेंडर त्यांना देत असताना ते म्हणे मला त्याचे 10 लाख रुपये पाहिजेत, तरच मी ते टेंडर तुला फायनल करणार नाही. ते तसंच राहिलं. आम्हाला सगळे आतले किस्से माहीत आहेत. नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या, ताई असतील सगळ्यांच्याच माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो, सभापती झालो आणि त्याच वेळेला हायवेचं काम चालू झालं. आणि मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला का सभापतींनी हे 45 लाख रुपयाला जर लेवलचं टेंडर दिले, आपण याच्यामध्ये जर डोकं चालवलं, मी सुद्धा व्यवसाय करतो, शेती आहे माझा, बाकीचे पण व्यवसाय आहेत. मग मी हा विचार केला का मार्केट कमिटीचा फायदा याच्यात कसा होईल. मग आम्ही ती जे लेवल मुरम टाकून जे काही काम करणारी कंपनी त्याची संपर्क साधला. ते आमच्याकडे आले का इथं तुमची जागा आहे, तुम्ही देणार आहात. मग त्यांनी पत्र दिल्यावर आपण ती 145 रुपये ब्रासनी त्यांना ती जागा ठरवून दिली. आणि हा करार असा केला की ती लेवलनी त्यांनी ती मुरम उचलायचा आहे. माती निघो, मुरम निघो, काय खडक निघतो त्यांनी लेवल आम्हाला करून द्यायची. तो मुरम त्यांनी उचलून न्यायचा माती आणि आपल्याला पैसे मिळायचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 30 लाख रुपये मार्केट कमिटीला उत्पन्न झाले. 45 लाख रुपयाचं अगोदरचं टेंडर रद्द झालं, हे 30 लाख रुपये मिळाले. बाजार समितीला 75 लाख रुपयाचा त्या फायदा झाला. आधी ती जागा सपाट आहे, काहीच अडचण नाही. त्यांनी 3-4 वेळा प्रस्ताव पाठवलेत की ही जागा
सपाट आहे, इथं आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचे, मार्केट करायचे, धनामितीचा मार्केट पण तिथं नेलंय. आता ते म्हणतात ती जागा टेबल लँड नाही, तिथं रस्ता नाही. अहो साधी साधी माणसं हायवेला परमिशन घेऊन तुम्हाला रस्त्याच्या परवानग्या घेतात. तुम्ही तर मार्केट कमिटी सभापती आहात. तुम्हाला अडचण काय? तुमच्या अजितदादा जवळ आहेत, तुम्हाला मुख्यमंत्री जवळ आहेत. ती जागेला रस्त्याची अडचण नाही, त्या जागेला येणे व्हायला प्रॉब्लेम नाही, सगळं क्लिअर आहे. मग फक्त तुम्हाला कुठंतरी काय मिळेल. सभापतींची एक खोड आहे, मला माहिती आहे. 2003 सालापासून मी त्यांच्याबरोबर काम केलंय. एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळं मॅनेज करायचं, सगळं करून घ्यायचं, मग बाजार समिती पुढे तो विषय आणायचा आणि तो मंजूर करून घ्यायचा. इथं शिवाजीदादा बसले, त्यांच्या निमित्ताने मार्केट कमिटी झाली. भास्कर शेठ या. खरं तर मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ताई आपण सर्वांनी मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल केलं आणि मी मुद्द्यावर परत येतो, पण मला परत एकदा सांगायचं की त्या पॅनलमध्ये 5 संचालक आपले निवडून आले. माऊली शेठ असतील, संतोष शेटे, भास्कर शेठ हे बरोबर आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत. आणि आज प्रियंकाताई इथं हजर राहिल्यात. शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी त्यांचं मला अभिनंदन करायचे का त्या जे चुकीचं काम होते मार्केट कमिटीत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आणि मामा आपले ज्यांना जर मरभळी तर का आले नाही ते 5वे संचालक आहेत आपले, त्यांनी सुद्धा ते सुद्धा इथं असायला पाहिजे असे मला वाटतं. भास्कर शेठ तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी आला, तुमचं अभिनंदन आहे. तर त्या जागेमध्ये सगळं व्यवस्थित असताना हे टीका डावलतात. इथं दादांचा पुतळा उभा आहे, ही दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली, ही शेतकऱ्यांसाठी केली. या सभापतीला जर काय करायचं असेल, रामभाऊ शेठ ऐका 2 मिनिटं. जर त्यांना काय करायचं होतं त्यांनी 5, 25, 50 एकर जागा खरेदी करावी, प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं आणि तिथं तुम्हाला काय करायचं ते करावं. ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे, इथं तुमचं काही चालणार नाही. मी जबाबदारीने सांगतो, इथं दादांचा पुतळा उभा करताना खाली जो चबुतरा केलाय ना, त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन भेटा, त्याच्या सुद्धा कमिशन घेतलंय. म्हणजे बापाच्या पुतळ्यामध्ये तुम्हाला जर कमिशन घेता येत असेल तुम्ही बाकीचं काय करू शकता. याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, भरपूर बोलू शकतो. नंतर त्या मुर्माच्या केसमध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि मला घरी लावलं. घरी कसं लावलं तर बाजी संचालकांना काय राग येईल, पण मला काही त्याच्यात आनंद आहे. मी अविश्वासाने जरी घरी गेलो असेल, पण जे संचालक त्यांच्या बरोबर गेलं त्यांचं भलं झालं, त्यांना चांगली रक्कम मिळाली हे तालुक्याला माहिती आहे. त्यांचं समाधान झालं, त्यांचं कुटुंब चांगलं झालं, मला आनंद आहे, हरकत नाही. आताच्या संचालकामध्ये तुम्ही सगळे काम करताय, हे सगळे संचालक पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि योग्य असेल त्या कामाला मदत करतात. पण त्यांचं गोष्टी एकच आहे की सगळं नियोजन करायचं आणि मग बाकी एखाद्या ते सगळं करायचं, हे काही बरोबर नाही. तालुक्याला 1.5 लाख रुपये जेव्हा माऊली शेड रेडिएटर काढून आणतात, तुम्ही 2 लाख रुपये आणता. कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही का तुम्ही त्याच्यापेक्षा जादा भावाने जमीन का खरेदी करावी. आता तिथं जी जमीन घेतली ती जमीन एल शेपमध्ये 300 फुटाचा फ्रंट एंड, साधारण 300-400 फूट आत गेलं मग तिची रुंदी वाढते. आपल्याला पण साधं माहिती आहे का, रोडची जमीन 10 ना 20 लाख रुपये गुंठा भाव असेल, पण जेव्हा आतात जातो तेव्हा तो भाव कधीच होत नाही, त्याचा भाव कमी होतो. हे त्यांना पण माहित असलं पाहिजे. त्यांनी इथं नारायणगावला जुन्नरला कॉलेजसाठी जी जागा घेतली ती केस आता त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी कॉलेजसाठी खरं तर त्यांच्या आता इथं शिवाजीराव वरपे आहेत, खरं तर ते त्या केसमध्ये पहिल्यापासून टिकले आणि मॅनेज झाले नाही, म्हणून शिवाजीराव वरपेंचं सुद्धा अभिनंदन. तर ती जागा घेताना त्यांनी ज्या तांब्यांची जागा घेतली ती 11 लाख रुपये एकरी ठरवून घेतली, त्याची नोटरी झाली आणि त्याच्यानंतर त्यातली कॉलेजला जागा आतली दिली ती 13 लाख रुपये गुंठ्याने दिली. अहो ज्या कॉलेजला तुम्ही आहात तिथे तुमचं नाव आहे, 11 लाख रुपयांनी समोरच्याकडून घेतली, तुम्ही 13 लाख रुपयांनी त्याला कॉलेजला बाजता आणि तुम्ही बाकी रोडची जागा 2 लाख रुपये गुंठ्याने घेता, 1 लाख रुपये एकरने घेता. विशेषच्या नाव, मुलाच्या नाव, 3 नावावर जमीन आहे, ते सगळ्यांना माहिती आहे हा विषय. म्हणजे तुम्हाला जर हे माहित आहे की आतल्या जमिनीला भाव कमी असतो, रोडच्या जमिनीला भाव जास्त असतो, इथं तुम्ही बार्गेनिंग का केलं नाही. तर ताई मी एवढंच सांगेल की हा व्यवहार, तुम्ही आता बीजेपीच्या नेते आहात, योगायोगाने पणन मंत्री बीजेपीच्या खात्याचे आहेत, आपण सगळ्या पद्धतीने वकिलामार्फत सगळं काय जे पूर्तता करायची, माऊली शेठ असेल, संतोष शेठ, आपण सगळ्या पूर्तता करूया आणि तिथं मांडूया. खरं तर एक स्टेप असतात, आपण एखादी गोष्ट तक्रार करायची ER कडे जातो, ER कडे DDR कडे जातो, DDR कडे पणन संचालक, आणि त्याच्या पुढची पायरी पणन संचालकांची बारायची आता मान्यता दिली ही जर चुकीच्या आपल्याला पणन मंत्र्याकडे जावं लागेल. पणन मंत्र्यांनी जर चुकून आपल्यासारखा निकाल दिला चुकून तर हरकतच नाही, पण जर आपल्या विरोधात निकाल गेला तो 100% जाईल. तुम्ही ताकद लावली ताई, मला तुमची ताकद माहिती आहे, तो होऊ शकतं. नाही झाला तर हायकोर्ट आहे आपल्याला आहे, आणि हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढं मला सहकारातलं मार्केट कमिटीतलं किंवा जमिनीच्या बाबत समजतं, हायकोर्टमध्ये हा निकाल 100% विरोधात जाईल. आणि आपल्याकडे एक पूर्वीची म्हणे, शिशुपालाचे 100 अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही, 100 अपराध झाल्यावर त्याला त्याचं फळ मिळालं ना
ही नारायणगावची वारळवाडीची मार्केट कमिटीची जी 10 एकरची खरेदी आहे हे संजय काळेचे 100 वापरावे हे ध्यानात ठेवा. आणि त्या निमित्तानं याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही. पण मला तर अशी माहिती समजली की हे तालुक्यातले मोठे आका आहेत आणि यांना एक तो काना आका त्याला काना मागा त्याच्या मग उभा राहतो आणि हे त्यांच्या पद्धतीने ठरतं. आता समजले का हे 25 तारखेला कुठे जाणार आहेत. आणि अशी माहिती आहे की मार्केट कमिटीच्या पुढच्या निवडणुकीच्या आत अजून मार्केट कमिटी असेल, कॉलेज असेल आणि बँक असेल इथं जागा निघणार आहेत. या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणुकीच्या परदेशात निघून जाणार आहेत. हे इथं थांबणारच नाहीत. आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की ही जागा मार्केट कमिटीला 3,11,000 रुपयांनी ठरली. आणि मग जेवढे जादा पैसे होतील तेवढे त्यांना परत मिळणार आहेत. आणि त्यांचे जे व्यवसाय आहेत मग तेलाचा असेल, शेंगाचा असेल, आणखी असेल, त्यांच्याकडे भरपूर ब्लॅक रक्कम आहे. एवढी ते देणार, ते व्हाईट करून येणार, ते देणार आणि पुढे जाणार. हे आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे. मार्केट कमिटीमध्ये कसे पैसे काढता येतील एवढं त्यांना समजतं. जुन्नरमध्ये डुंबरवाडीला 12-13 एकर जागा गायरान असताना यांनी आम्ही 10 वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं काही केलं नाही, कारण त्याचं काही मिळणार नाही. जिथं काय मिळेल तिथे लक्ष घालून ते करतात. अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मुरमाच्या व्यवहारामध्ये माझ्याकडून कुठली चूक झाली नाही. ते कोर्ट केस चालू आहे. 1-2 वर्षामध्ये 100% त्याचा निकाल लागेल. जर तो माझ्या विरोधात गेला तर रघुनाथ लेंडे 100% एरवड्याला जाईल. आणि जर तो माझ्या बाजूने लागला आणि मी त्या विरोधात सुटलो तर परत तालुक्यामध्ये तुमच्यावर समोर येईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.